जुन्या पडक्या किल्ल्यात एक तांत्रिक खजिन्यासाठी यज्ञ करत होता। तिथे येणाऱ्या प्रत्येकाला घोड्याचा आरडाओरडा ऐकू येतो, त्यामुळे तांत्रिक घाबरतो। पण तिथे ना घोडा दिसत होता ना माणूस दिसत होता। जेव्हा ती अदृश्य आणि अज्ञात शक्ती तिथे येते तेव्हा यज्ञाची आग विझते। मग ती अज्ञात शक्ती तलवारीने त्या तांत्रिकाकडे सरकते आणि त्याच्यावर अनेक प्राणघातक हल्ले करते। त्यामुळे त्या तांत्रिकाचा मृत्यू होतो। खजिन्याच्या लोभापायी आतापर्यंत हजारो लोकांनी आपला जीव गमावला आहे। आजच्या कथेत आपण अशाच एका सत्य घटनेबद्दल सांगणार आहोत। आजही जगात आणि आपल्या भारत देशामध्ये असे अनेक खजिना आहेत जे अजूनही जमिनीखाली गाडले गेले आहेत। परंतु असे मानले जाते की असे खजिना शापित आहेत, जे भूतकाळातील गर्द रहस्ये ठेवतात आणि वाईट आत्मे त्यांच्याबरोबर दफन करतात। जेव्हा एखादी व्यक्ती अशा खजिन्यांशी छेडछाड करते तेव्हा तो या शापित खजिन्यांसोबत पुरलेल्या दुष्ट आत्म्यांचा बळी बनतो। ही गोष्ट आहे रत्नागिरीच्या मल्हार किल्ल्याची आणि तिथे राहणाऱ्या 4 भटक्या मित्रांची, ज्यांना त्या किल्ल्याचा खजिना मिळवायचा होता। एकदा याच किल्ल्याजवळ असलम, दुर्गेश आणि अनुराग हे तिघे मित्र नाझीम सोबत जुगार खेळत होते। मात्र दरवेळेप्रमाणे हे तिघेही मित्र नाझीमसोबतच्या जुगारात हरले। त्यामुळे असलमवर नाझीमचे 15,000 रुपयांचे कर्ज होते। नाझीम तिला पैसे लवकर देण्यास सांगतो। यावर असलम त्याला वचन देतो की तो 15 दिवसांनी पौर्णिमेच्या रात्री त्याचे पैसे परत करेल, कारण त्या रात्री तो खजिना घेणार होता। खजिना शोधण्यात एक बाबा त्यांना मदत करणार होता। तो बाबा चालताना खजिन्याचा अचूक मागोवा घेत असे। नाझीम, असलम हा दुर्गेश आणि अनुरागचा चांगला मित्र नव्हता, पण सर्वांच्या सारख्याच सवयीमुळे चौघेही भेटले। नाझीम म्हणतो, मी खजिन्याच्या फंदात पडू नये, तुम्ही मला फक्त 15,000 रुपये द्या। नंतर तिघांच्या सांगण्यावरून नाझीम त्या किल्ल्यावर जायला तयार झाला। दुसऱ्या दिवशी 4 मित्र एका बाबाला घेऊन मल्हार किल्ल्यावर निघाले। त्यासाठी किती पैसे मोजावे लागतील हे चौघांना कळले नाही। सगळे मल्हार किल्ल्याजवळ पोहोचले, जिथे 14व्या शतकातील खजिना पुरला होता। त्या बाबाला सोन्याच्या नाण्याने खजिना उघड होतो। ते नाणे बाबांना स्वप्नात दाखवले। बाबांना ते नाणे नेमके त्याच ठिकाणी सापडले जिथे त्यांनी स्वप्नात पाहिले होते। त्यावेळी सर्वांनाच तो खजिना बाहेर काढता आला नाही, कारण खजिना काढण्यासाठी योग्य आणि अनुकूल वेळ आणि मुहूर्ताची गरज होती। बाबांनी पौर्णिमेच्या रात्री खजिना बाहेर काढण्यासाठी योग्य वेळ निश्चित केली। प्रत्येकजण परत येऊ लागतो तेव्हा अचानक एका मुलावर मागून तलवारीने हल्ला होतो। मागे वळून पाहिले तर कोणीच दिसत नव्हते। मुलगा वाचतो, तो खूप घाबरतो। निघताना बाबा सर्वांना त्या गडाच्या खजिन्याबद्दल सांगतात। 14व्या शतकातील जगातील सर्वात मोठा खजिना चुनार नावाच्या किल्ल्यात होता, जे दिल्लीजवळ कुठेतरी होते। येथे राजा मरण पावला तेव्हा खजिना आणि किल्ला दोन्ही जमिनीखाली गाडले गेले। बाबा पुढे सांगतात की जेव्हा एखादी वस्तू किंवा कोणताही खजिना 500 वर्षे पुरला तर तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागतो। चुनार किल्ल्यातील खजिन्याबाबतही तेच झाले आहे। तो खजिना तिथून या मल्हार गडावर पोहोचला आहे। बाबा सांगतात की आपण पुढच्या पौर्णिमेच्या रात्री इथे खजिना गोळा करायला येऊ। रात्री मल्हारच्या वाड्यात जो जातो तो परत कधीच येत नाही हे सगळ्यांनाच माहीत होतं।
पण बाबा त्यांना सांगतात की मी असताना तुम्ही सगळ्यांनी घाबरण्याची गरज नाही. माझ्याशिवाय कोणीही तुझे नुकसान करू शकत नाही. पण रात्री त्या गडावर जो गेला तो परत आलाच नाही हे मात्र खरे. पुढच्या पौर्णिमेच्या रात्री बाबा 4 मुलांसोबत असतो. त्याच वेळी चुनार किल्ल्याचा बोर्ड पडलेला सर्वांना दिसला. चुनार किल्ल्याचा बोर्ड मल्हार किल्ल्यावर कसा पोहोचला? बाबा सर्वांना खजिना शोधण्याचे 2 मार्ग सांगतात. लाल दिवा दिसला तर खजिना इथेच आहे असे समजावे किंवा कुठेतरी नाण्यांचा गडगडाट ऐकू आला तर समजावे की खजिना तिथे नाही. यानंतर चौघे खजिन्याच्या शोधात किल्ल्याभोवती पसार झाले. तेवढ्यात बाबा अनुरागला थांबवतात आणि परत येताना सांगतात की पश्चिम दिशेला गेल्यास तुला एक पीव मिळेल. तुला तिथून पाणी आणावे लागेल, जे पूजेत लागेल. अशा प्रकारे चौघेही आपापल्या कामात मग्न होतात. तेवढ्यात नाझिमला एका खोलीतून लाल दिवा येताना दिसला. नाझिमच्या मनात लोभ आला आणि तो कोणालाही बोलवता त्या लाल दिव्याच्या दिशेने निघाला. तेव्हा नाझिमला तिथे एक सांगाडा दिसला, ज्यामुळे तो रडला. इकडे अनुराग पाणी आणणार होता. तेवढ्यात एक भूत त्याच्यावर मागून तलवारीने हल्ला करतो. असं असलं तरी अनुराग त्या हल्ल्यातून बचावला. खजिना शोधत असलेल्या धर्मेशला एक जुनी पेटी दिसली. धर्मेश त्या पेटीला कान लावतो आणि नाण्यांचा गडगडाट ऐकतो. मग त्याला नाण्यांचा गडगडाट ऐकू येतो, पण नंतर त्याचा कान त्या पेटीला चिकटतो. खूप मेहनत आणि ताकद लावून धर्मेश निघून जातो, पण त्याच डब्यात त्याचा कान अडकतो. तिची किंकाळी ऐकून असलं आणि नाझिम तिथे आले आणि हे सर्व पाहून ते खजिना सोडून तिथून निघून जाण्यास सांगतात. दरम्यान अनुरागला एक भांडे दिसले. तो पाणी भरून परत येतो, तेव्हा भूत त्याच्यावर पुन्हा हल्ला करतो. अनुराग त्या सैतानाच्या तावडीत पूर्णपणे अडकला होता. पळत असताना असलमला एका छिद्रातून लाल दिवा येताना दिसतो. असलम खजिन्याच्या लालसेपोटी त्या भोकात हात घालतो. त्याच्या हातात नाणीही येतात, पण त्याचा हात आतून कोणीतरी पकडला होता. तो हात बाहेर काढू शकत नव्हता. मग सैतान त्याला मारण्यासाठी पुढे सरकतो. तेवढ्यात असलमचा आरडाओरडा बाहेर आला. आरडाओरडा ऐकून धर्मेश असलमजवळ पोहोचला, पण हाही हात काढण्यात अपयशी ठरतो. धर्मेश धावत जाऊन बाबांकडे मदत मागतो, पण हा डाव त्याच्या साधनेत गढून जातो. त्याने धर्मेशचे ऐकले नाही. त्यानंतर अनुरागही तिथे पोहोचतो आणि धर्मेश आणि अनुराग जबरदस्तीने असलमचा हात बाहेर काढतात. त्यामुळे हाताला खूप दुखापत झाली होती. रक्त येत होते. तिघे गडाच्या दरवाजाकडे धावले. मग बाबा त्यांना थांबवतात. त्यांना सर्व हकीकत सांगितली. मी तुम्हाला खजिना मिळवण्याचा योग्य मार्ग सांगितला नाही की तुम्ही नाणे उजेडात टाकले तर सर्व खजिना तिथे येईल. आणि त्या सैनिकाच्या भूताला खुश करण्यासाठी मी तुझे सर्व रक्त त्याला दिले आहे. आता तो खजिना मिळण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. तितक्यात त्या खजिन्याचे भूतही नाही. तिघे जखमी झाल्यामुळे फसवणूक करणारे त्या बाबाचे काहीच करू शकले नाही. तिघेही जीव वाचवण्यासाठी किल्ल्याच्या दरवाजाकडे जातात, तेव्हा पोहोचण्याआधीच गेट बंद होते. आता तिघेही त्या किल्ल्यात फार वाईटरित्या अडकले होते. मग तम तिघांनाही मारण्यासाठी पुढे जातो. त्याच वेळी बाबा आपल्या साधनेने ते नाणे मिळवतात आणि लाल दिव्यात ठेवतात. त्यामुळे सर्व खजिना बाबांपर्यंत पोहोचतो. तेव्हा खजिन्यातून एक तेजस्वी प्रकाश निघतो.
त्यामुळे बाबांची दृष्टी निघून जाते आणि त्यांच्या उपासनेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे प्रेत तिथे येतो आणि बाबांना कैद करतो आणि बाबांना मारायला लागतो. बाबांची किंकाळी तिघांनाही ऐकू येते. कोण या तिघांचीही मदत मागत होता. तिघेही आता त्या फसव्या बाबाच्या बोलण्यात पडणार नव्हते. बाबांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिघांनी गडाच्या तटबंदीच्या पलीकडे जाण्याचा निर्णय घेतला. कारण गडाचा दरवाजा आधीच बंद होता. तिघी एकमेकांच्या मदतीने किल्ल्यातून बाहेर पडण्यात यशस्वी होतात, पण सैनिकाचे भूत अजूनही त्यांचा पाठलाग करत होते. तिघे पळून इतके थकले होते की त्यांचा धीर सुटला होता. तिघेही थकून तिथेच पडले. तेवढ्यात त्या तिघांनाही समोर जुन्या अवशेषासारखा कामरा दिसला. तिथे गेल्यानंतर तिघेही लपून सकाळ होण्याची वाट पाहू लागले. त्याच्याकडे काही नाणी होती, जो त्याच खजिन्याचा होता. अनुराग अस्लमला खडसावतो की जर आपण खजिन्याच्या लोभात पडलो नाही तर तो आत्मा आपल्या मागे येणार नाही. त्यांना वाटले की आत्मा तेथे त्यांच्या मागे येणार नाही. तेव्हा तिघांनाही घोड्याचा आवाज ऐकू येतो. तो प्रेत आत्मा अजूनही त्यांना शोधत होता. काही वेळाने घोड्याचा आवाज ऐकू येणे बंद झाले, त्यामुळे धोका टळला असे तिघांनाही वाटले. तेवढ्यात अस्लमने धर्मेशला फोनवर कोणाशी तरी गुपचूप बोलत असल्याचे ऐकले. अस्लमने धर्मेशला विचारले असता धर्मेश त्याला काहीच सांगत नाही. यावरून दोघेही भांडतात. तेवढ्यात अनुराग तिथे पोहोचतो आणि भांडण शांत करतो. मध्यरात्री जेव्हा अनुरागला शुद्धी येते, तेव्हा तो अस्लम आणि धर्मेश तिथे सापडत नाही आणि त्यांना शोधू लागतो. तेवढ्यात धर्मेश चैल अवस्थेत झाडावरून खाली पडला. चाकू मारतो. काही नाण्यांसाठी अस्लमचा तेव्हाच नाझीम तिथे येतो, कारण धर्मेशने त्याला बोलावले होते नाण्यांनी त्याचे कर्ज फेडण्यासाठी. पण आता उशीर झाला होता. तेव्हा नाझीमला अस्लमची किंकाळी ऐकू येते. अस्लमला एका सैनिकाच्या भूताने मारले होते. प्रेत त्याचा मृतदेह धर्मेश आणि अनुरागच्या मृतदेहापर्यंत आणत होता. नाझीम पळून जाऊन झाडामागे लपला. प्रेत खजिन्याची नाणी घेऊन परत गेला. सगळा खजिना परत जागी पोहोचला होता, जे अजूनही आहे. त्या बाबासह तिन्ही मित्रांचा जगासमोर मृत्यू हे गूढच आहे. नाझीम सोडून